कोण येते बेबी? तुझे झोपेत न उठल्या उठल्या स्वतःलाच बघतोय. बाबा असं ओरडतो. हॅलो. आज ना मला हसायला काय येते, कारण उठल्यापासून घरच्यांचे फोन चालू आहेत. ॲक्च्युली आज आम्हाला जायचं होतं गावाला, पण तो प्लॅन कॅन्सल झाला. मग आता आज दुसरा प्लॅन काय करायचा असं त्यांचं चालू होतं. तर त्यांचे कंटिन्यू फोन चालू आहेत. मी व्लॉग शूट करायला लागली का मावशीचा फोन येतोय, मग आईचा फोन येतोय, मग दिदीचा फोन येतोय. सो मी त्यांना सगळ्यांना आता सांगितलं की मला व्लॉग स्टार्ट करायचा आहे, तुम्ही आता फोन ठेवा. मला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता लास्ट मी स्टार्ट केलं होतं ब्लॉगिंग, मला वाटतं नोव्हेंबरमध्ये केलं होतं. त्यावेळेस मी 30 दिवस पूर्ण कंटिन्यू केले मिनी ब्लॉग. त्यानंतर माझा तो टच सुटला. त्यानंतर आता परत अचानक असं वाटलं की आता स्टार्ट करावं परत. सो मला आता ब्रेक नाही घ्यायचा आहे. सो व्ह्यूज किती पण येऊ द्यात, लाईक किती पण येऊ द्यात, मी माझं काम करत राहणार आहे. एक ना एक दिवस मैं भी फेमस होंगी, है की नाही. उम्मीद पे दुनिया कायम आहे. सो आता आज आहे सॅटर्डे. आम्ही दर सॅटर्डेला बाहेर जात असतो, पण आज आला होता कंटाळा बाहेर जायचा. मग घरीच नाश्ता बनवत आहे. पोहे, इडली, वडे असा भरपूर नाश्ता आहे. सो आज आमचा ब्रेकफास्ट नाही, आमचा ब्रंच होणार आहे. बाहेर मल्हार आणि त्याचे डॅडा बसलेत नाश्त्याची वाट बघत. 5 मिनिटात नाश्ता रेडी करून त्यांना देते. एखादा दिवस एकदम आळसलेला असतो, तसा माझा आजचा दिवस आहे. ब्रंच बनवला होता पोटभर. तुषारनी, मी आणि विठूनी मस्त नाश्ता केला आहे. आता थोडीशी भूक लागली तर काहीतरी बनवते, पण आज एकदम आराम करते आहे. मला कामं करून करून इतका कंटाळा आला आहे ना, तर एखादा विकेंड माझा असा जातो की काहीच करत नाही. मी आरामात असते बसलेली, खायचं फक्त आणि आराम करायचा बास. साफसफाई नाही, धुणं नाही, भांडी नाही. थोडंसं शरीराला पण आराम देते, कारण एक दिवस आराम करून बाकीचे दिवस मला कंटिन्यू पळत राहावं लागतं. सो थोडासा आराम स्वतःला पण गरजेचाच असतो. माहिती नाही, आज मूड पण खूप ऑफ आहे. उगाचच कळत नाही आहे. सगळं चांगलं आहे तरी पण मूड ऑफ आहे. रडायला येतं आहे, पप्पांची आठवण येते आहे, उगाचच जुन्या जुन्या गोष्टी आठवत आहेत. तुम्हाला पण होतं का असं? मग मी निवांत बसली आहे, काहीच करत नाही आहे. जे माझ्या डोक्यात येत आहेत गोष्टी त्या आठवते आहे, त्यांचा विचार करते आहे आणि शांत. झिपलॉक याला म्हणतात बंधुप्रेम. कंटाळा आलेला, मूड ऑफ होता. दादानी आत्ता एक स्क्रीनशॉट पाठवलेला आहे. पिक्चरची तिकीटं बुक केली आहेत. कोणीही असलं नसलं सोबत तरी माझा दादा, माझी दिदी आणि माझी आई हे माझ्यासोबत कायम असतात. आणि मल्हार झाल्यापासून तर मल्हार 24 तास माझ्यासोबत असतो. सो जराही मूड ऑफ झाला आणि ही ती गोष्ट त्यांना कळाली तर विकेंड प्लॅन म्हणून दे आर ऑलवेज विथ मी. आता मस्त पिक्चरची तिकीटं काढली आहेत, एन्जॉय करतो आज. मग थोडासा मूड फ्रेश होईल.